हाय स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल फिजिक्स इन इझी वे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोविड-19मुळं जो सिलेबस रिड्यूस केला गेला आहे किंवा जो कमी केला आहे त्याबद्दल विचार करणार आहेत, त्याबद्दल पाहणार आहोत. तर आता सिलेबस 25% कमी केला ह्याचा अर्थ 16 चॅप्टर होते फिजिक्समध्ये, तर त्यातले काय 4 चॅप्टर कमी करून टाकले की काय? नाही, असं नाही केलं. काय केलं त्यांनी? प्रत्येक चॅप्टरमधले काही आर्टिकल्स कमी केले. तर पाहूयात ते आर्टिकल्स कुठले कुठले आहेत. फर्स्ट चॅप्टर वाईज पाहू. तुम्ही काय करा, तुमच्या पुस्तकामध्ये हे नोट डाऊन करून घ्या की कुठले कुठले, किंवा वहीमध्ये लिहून घ्या आणि नंतर त्यानुसारच आपल्याला ह्या वर्षामध्ये अभ्यास करायचा आहे किंवा त्यानुसारच अभ्यासायचं आहे. मग त्यासाठी पाहूयात पहिल्या चॅप्टरमधले कुठले कुठले पॉईंट्स रिड्यूस करण्यात आले, म्हणजे सिलेबसमधून कमी करण्यात आले. आणि हे कमी केलेले पॉईंट्स आपल्याला वर्षभर त्याचा अभ्यास करायचा नाही. मग अभ्यास करायचा नाही म्हणल्यावर मजा आहे, म्हणजे ह्या पॉईंट्सचा करायचा नाही. बाकीचे पॉईंट्स आहेत आपल्याला सिलेबसमध्ये आणि ते भरपूर आहेत आपल्यासाठी. आणि ह्या आलेल्या ह्या संकटामुळं आपल्याला थोडंसं ह्या गोष्टीमुळं आपल्याला थोडंसं रिलॅक्सेशन काही पॉईंट्समधून मिळणार आहे. तर ते पॉईंट पाहूयात. पहिल्या चॅप्टरमध्ये इथं मी सांगितलं पेज नंबर, आर्टिकल नंबर आणि आर्टिकल दिले. पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स. ह्या रोटेशनल डायनामिक्समध्ये 11 नंबरच्या पेजवरचा 1.42 हा जो पॉईंट आहे, स्पेअर ऑफ डेथ, जो आपण शिकला आहे ऑलरेडी, तो कमी करण्यात आला आहे. तोच 11 नंबरच्या पेजवरती 1.43 जो व्हेकल ॲट टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज, हाही पॉईंट कमी करण्यात आला आहे. आणि जो 19 अँड 20 नंबरच्या पेजवरती पॉईंट आहे, जो 1.11 नंबरचा रोलिंग मोशन, जो चॅप्टरच्या शेवटी आपण पाहिला, तोही कमी करण्यात आला आहे. त्यानंतर सेकंड चॅप्टर जो आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, याच्यामध्ये 27 to 33 नंबरच्या पेजपर्यंतचा जो 2.3 नंबरचा पॉईंट आहे प्रेशर, तोही मिनिमाइज करण्यात आला आहे. 48 to 49 नंबरच्या पेजवरचा जो पॉईंट आहे 2.8, ज्याच्यामध्ये इक्वेशन ऑफ कंटिन्युटी दिलं होतं, तोही कमी करण्यात आला आहे. जो 2.9 नंबरचा जो पॉईंट आहे बर्नॉलीज इक्वेशन, हाही कमी करण्यात आला आहे. त्यानंतर तिसऱ्या चॅप्टरमध्ये पाहूयात आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमध्ये 56 नंबरच्या पेजवरचा 3.2 हा जो पॉईंट आहे बिहेवियर ऑफ गॅस, हाही कमी करण्यात आला आहे. 57 नंबरच्या पेजवरचा हा जो पॉईंट आहे 3.3 आयडियल गॅस अँड रिअल गॅस, हाही कमी करण्यात आला आहे. 57 पेज नंबरवरचा 3.4 हा जो पॉईंट आहे मीन फ्री पाथ. त्यानंतर 61 to 62 म्हणजे 61 आणि 62 नंबरच्या पेजवरचा 3.8चा जो पॉईंट आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, हा कमी करण्यात आला आहे. पाहूयात आता थर्मोडायनॅमिक्समध्ये. ह्या थर्मोडायनॅमिक्समध्ये जास्त कमी करण्यात आलेला आहे. तर 96 नंबरच्या पेजवरचा 4.8 हा जो पॉईंट आहे हीट इंजिन, हा कमी करण्यात आला आहे. त्यानंतर 99 नंबरच्या पेजवरचा 4.9 हा पॉईंट आहे रेफ्रिजरेटर्स अँड हीट पंप्स, हाही कमी करण्यात आला आहे. 102 वरचा जो 4.10 पॉईंट आहे सेकंड लॉ अँड ऑफ थर्मोडायनॅमिक्स, हा कमी करण्यात आला आहे. 104 दॅट इज 104 वरचा 4.11 नंबरचा कार्नॉट सायकल अँड कार्नॉट्स इंजिन, हा नवीन सिलेबसमध्ये आला होता पॉईंट, तोही कमी करण्यात आला आहे. 106 वरचा 4.12 नंबरचा पॉईंट स्टेर्लिंग सायकल, हाही कमी करण्यात आला आहे. तर अशा पद्धतीने हे होतं 4 चॅप्टरवरचं. पोह्यात पुढच्या चॅप्टरमधले मिनिमाइज केलेले पॉईंट्स. पुढचा चॅप्टर आहे ऑसिलेशन. हा आपल्यासाठी फार पहिल्यापासूनच महत्त्वाचा पॉईंट आहे, चॅप्टर आहे. आणि ह्या ऑसिलेशन्स ह्या चॅप्टरमध्ये जे रेफरन्स सायकल मेथड यावर्षी नवीन आली होती, ती यावर्षी कमी करण्यात आली आहे. म्हणजेच ह्या कोविड-19मुळं त्याला मिनिमाइज करण्यात आलं आहे. 160 to 117 ह्या पेजवरती 5.7 नावाचा हा जो पॉईंट आहे, तो रेफरन्स सायकल मेथड हा कमी केला. 118 ते 119, 118 आणि 119 असे 2 पेजवरती असला 5.9
हा जो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM, ज्याच्यामध्ये आपण डिफरंट ग्राफ काढले. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपण व्हेलॉसिटी, टाईम व्हर्सेस व्हेलॉसिटी, टाईम व्हर्सेस डिस्प्लेसमेंट, टाईम व्हर्सेस ॲक्सेलरेशन, हे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं विद्यार्थी मित्रांनो, ते कमी करण्यात आलं. 126 ते 127 पेज नंबरवरती 5.14 जो चॅप्टर आहे, जो पॉईंट आहे, डॅम्प्ड ऑसिलेशन. डॅम्प्ड ऑसिलेशन आधीही होतं सिलेबसला, आताही होतं, तर त्याच्यामधून हा कमी करण्यात आला आहे. 127 to 128 मधला 5.15 नंबरचा हा जो पॉईंट आहे, फ्री फोर्स्ड ऑसिलेशन, फ्री अँड फोर्स्ड ऑसिलेशन, हा मागच्या वर्षी खरं तर वेगळ्या चॅप्टरमध्ये हा पॉईंट होता, तो यावर्षी ऑसिलेशनमध्ये टाकला होता, तो कमी करण्यात आला आहे. त्यानंतर सुपरपोजिशन ऑफ व्हेव्ज हा पुढचा चॅप्टर आहे. सुपरपोजिशन ऑफ व्हेव्जमध्ये त्यांनी 132 ते 132 व 133 नंबरच्या पेजवरचा 6.3 नावाचा रिफ्रॅक्शन ऑफ व्हेव्ज हा पॉईंट कमी केला. 153 पेजवरचा 6.10 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. त्यानंतर 154 तर पॉईंट नंबर 6.11 म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, हे 3 पॉईंट सुपरपोजिशन ऑफ व्हेव्जमधून कमी करण्यात आले. वेव्ह ऑप्टिक्स ह्या चॅप्टरमधून 158 पेज नंबरवरचा 7.2 कार्पोस्कुलर नेचर ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कार्पोस्कुलर नेचर हा कमी करण्यात आला. 164 ह्या पेजवरचा 7.6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट द प्लेन बाउंड्री बिटवीन टू मीडिया हाही पॉईंट कमी करण्यात आला. 164 ह्या पेजवरचा 7.7 पोलारायझेशन. 180 पेज नंबरचा 7.10 दॅट इज रिझॉल्विंग पॉवर हाही पॉईंट कमी करण्यात आला. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे 8 नंबरचा चॅप्टर. ह्या चॅप्टरवरचे इलेक्ट्रोस्टॅटिक्समधले हे जे काही 5 पॉईंट कमी करण्यात आलेत ते पाहूयात. 194 ते 195 पेजवरचा 8.5 हा जो इक्विपोटेन्शियल सर्फेसेस आहेत हा पॉईंट कमी करण्यात आला. 199 8.7 नावाचा कंडक्टर्स, इन्सुलेटर्स, फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस हा पॉईंट कमी करण्यात आला. 208 8.11 नंबरचा पॉईंट डिस्प्लेसमेंट करंट. आणि 210 अँड 211 नंबरच्या पेजवर 8.13 व्हॅन डिग्राफ जनरेटर हा मिनिमाइज करण्यात आला. त्यानंतर 10 नंबरच्या चॅप्टरवरचा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हा जो 10 नंबरचा चॅप्टर आहे, याच्यामध्ये 232 अँड 234 पेज नंबरवरती 10.3 हा सायक्लोट्रॉन मोशन. त्यानंतर 234 10.4 नंबरचा पॉईंट हेलिकल मोशन. दीज आर द 2 पॉईंट्स मिनिमाइज्ड फ्रॉम द चॅप्टर नंबर 10th. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक मटेरियल्स 11 नंबरचा चॅप्टर. 251 अँड 253 11.2 टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. 257 to 262 11.5 मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स. 261 अँड 262 11.6 hysteresis. 262 11.2 permanent magnet and electromagnet. 262 11.8 magnetic shielding. These are the points minimized from the magnetic materials. Next, again IMP chapter electromagnetic induction in previous syllabus, that is the points 270 to 273 page number 12.6 induced EMF in stationary coil in a charging magnetic field. This point is minimized. This is again big point. 273 to 274 12.7 जनरेटर हा जो पॉईंट आला होता तोही मिनिमाइज करण्यात आला. 274 to 276 12.8 बॅक EMF अँड बॅक टॉर्क. 281 12.13 एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड.
Next chapter is 13 number of chapter, that is AC circuits 200. Here in AC circuit 288 page number have a point that is 13.2. AC generator is minimized 297 to 299. 13.6 power in AC circuit is minimized 302 to 303. 13.9 sharpness of resonance of Q factor. This is the new point. This chapter is again new for our syllabus, that is 303. 13.10 chalk coil. These are the points minimized from this 13 number of chapter. Next chapter is 14 number of chapter, dual nature of radiation and matter. इन दिस चॅप्टर ह्या चॅप्टरमध्ये 314 नंबरचा जो टेबल आहे 14.2 समरी ऑफ ॲनालिसिस ऑफ ऑब्झर्वेशन फ्रॉम हा पॉईंट कट करण्यात आला. 316 14.4 हा पॉईंट आहे फोटो सेल हा कमी करण्यात आला. 318 अँड 319 पेज नंबरवरचा 14.6 डिव्हिजन अँड जर्मर एक्सपेरिमेंट हा सुंदर एक्सपेरिमेंटसुद्धा कमी करण्यात आला. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया ह्या चॅप्टरमध्ये 15 नंबरच्या चॅप्टरमध्ये 324 पेजवरचा 15.3 जिंजर अँड मार्सडन एक्सपेरिमेंट जो ॲटमच्या संदर्भात होता तो मिनिमाइज करण्यात आला. 330 टू अँड 332 15.7 ॲटॉमिक न्यूक्लियस. 382 ते 333 15.8 न्यूक्लियर बाइंडिंग एनर्जी. 333 and 336. This is the big point again. 15.9 radioactive decay law as well as its derivation is minimized. 338 to 341 15.11 nuclear energy. And the last chapter semiconductor devices. In this semiconductor devices 347 to 350 page number. These are the 3 pages 3 to 4 pages. 16.3.1, that is the Zener diode. In this, which has explained Zener diode as a voltage regulator. These points are minimized from this syllabus. ह्या फिजिक्सच्या सिलेबसमधून विद्यार्थी मित्रांनो एवढे पॉईंट कमी करण्यात आले. आता हे पॉईंट वगळून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग हे पॉईंट्स वगळून आता आपण काय करू, पुढच्या चॅप्टरला सुरुवात करू. Thanks for watching. Like, share and subscribe my channel for more videos.